तू या नाशिकची महापौर जरी झाली तरी सुद्धा सकाळी उठायचं, या कार्ट्यांचं करायचं, यांना गिळायला घालायचं. यांच्या बापानं ढेकर दिला, यांनी ढेकर दिला, त्यात सासूचं तिसरंच असतंय. सकाळी उठल्या उठल्या 3-3 चपात्या हाणत्या आणि उगाच लेकीला फोन करून सांगते अजून काय दिलं नाही बघ, कशी दिवस काढते माझं मला माहिती आहे, मला घेऊन चाल. तिचं आणि वेगळंच असतंय, आहे की नाही? मग मला सांगा, एवढा आनंदाचा दिवस आज तुमच्या आयुष्यात आला की नाही? कुणामुळे आला खरं सांगा? कुणामुळे आला? हे सगळे जे संयोजक आहेत आपले, या संयोजकांच्यामुळे आजचा हा क्षण आलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा, कडकडून टाळ्या वाजवायच्या. क्या बात आहे. हा, आता मला सांगा माझा एवढा आनंदाचा दिवस जर तुमच्या आयुष्यात आज आलेला आहे तर मी मगापासून बघतोय ती लहान लहान कार्टी तुमच्या मांडीवर जी तुम्ही घेऊन आलाय, निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे ते कार्ट द्यायला पाहिजे होतं की नाही? मला सांगा. घेऊन आलायचा उचलून, चल र गाण्या, चल र शोन्या, तू हागला का, तू मुदला का, तुझा ड्रायव्हर कुठे आहे, गंगीचं कुठे गेलं, चिंगीचं दिसना झालंय, मंगीचं पळूनच गेलं, बाळीचं दिसना झालंय, त्या दीपाचं तर कुठे गेलं. आधी सगळी कार्टी उचलून आणताय, इथं आमच्या बोकांडी मारताय. आणि कार्ट पण एवढं नालाय, घरातनं गप येतोय, इथं आलं मम्मी शिला आले, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी मला भूक लागल्या, मम्मी आत्ताच्या आत्ता घरला चल. त्यामुळं आता माझा खाली बस रे, आता खाली बस नाही तर घराकडे जा. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही, 25 वर्ष तब्बल दिली या विचार मंचाला. आता मी सुरू केलं, कार्ट 100% ते रडणार बघ. लहान कार्ट आहे ते रडणार म्हणजे रडणार. आता ते जर रडायला लागलं, तिथं समोर 2 कार्टे दिसतात, इकडे 1-2-4 कार्टे आहेत. ती जर रडायला लागली, त्या मातेला माझी बहिणाबाई तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवतो आत्ताच. शांतपणे त्याला उचलायचं, पाठीमागं घेऊन जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असा जायच बाच्याजवळ नाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझी आजी तर चेटकीनच दिसत्या, तुझा आजोबा तर नकोच झालाय, तुझा चुलता तर कसा राक्षसच आहे. त्याला त्यातलं काही कळत नाही. घरचा राग त्या लेकरावर काढायचा नाही. आलं का लक्षात? मागच्या आठवड्यात मी संभाजीनगरला होतो. एका मातेनं वर्ण पदर टाकलाय पोरा, वर्ण, आणि आतनं त्याला लागल्या ढुस द्यायला जोर जोरात. अजिबात असलं काही करायचं नाही. शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. इथं बस बाळा, मला हे पब्लिक दिसायला लागते रे लेकरांनो. इथं बस, बसून घे, तुला जेव्हा शूट करायचं तेव्हा. इथं बस, इथं बस, या पाहिजे इथं बस की लेकरा. आलं आता बरोबर दिसतंय का? आता काय वाजवा माझ्यासाठी एकदा. काय आवाज आहे? चला. आता शेजारणीला विनंती, शेजारणीला, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलंय, माझं कुठं रडलंय, गंगीचं रडलंय, चिंगीचं रडलंय, माझं नाही रडलं, माझं लय चांगलं, बाळीचं चांगलं, माझं चांगलं, बाळीचं चांगलं, तुझं चांगलं. तुझं तर एवढं नालाय काय? या आमची अर्धी शाळा तुझ्या कार्ट्यानं भात केली. 4 शिक्षकांना मुळव्यात झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली, एक रोज बायकोवर भांडतोय आणि एक तर शिक्षणाधिकाऱ्याकडे रोज जाते माझी बदली करा. त्यामुळे तुझं काय कार्ट चांगलं आणि इतरांचं वाईट असं काय नाही, सगळी कार्टी सारखी. आता काय विषय हसायचे? आला हसाय मातानं, बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? काय द्यायचे आहेत का? जे काही पैसे द्यायचे या सगळ्या संयोजकांनी कालच माझ्या अकाउंटला टाकले, पण कुचक्यानी माझ्या बायकोच्या अकाउंटला टाकले. तिने सगळे खर्चून टाकले. सकाळपासून बोंबलतोय तेवढं पैसे दे की ग. म्हणजे अजून कुठं आल्यात पैसे? मी येलो बोंबलो. त्यामुळे पण तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आला हसाय, क्या दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात. हसता हसता तिला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडा, पण तुम्ही घराकडे जाताना एकदम आनंदात जायचं. आलं का लक्षात? फक्त हसता हसता मांडीवचं पोरग तेवढं आदळायचं नाही. मागच्या कार्यक्रमात एक माता ह्या हसली, पोरगच आदळलं खाली. तिची आणि तिच्या सासूची लागली झुंबड. त्यामुळे अजिबात आज काय करायचं ना. इकडं पुरुष मंडळी सगळी बसलेली, तुम्ही पण लई शायनिंग मारायचं नाही, नाहीतर आपला 10 लाखाचा बिझनेस आणि टर्न ओव्हर आहे, आपला असं फुकट मरशील. बाकीची सगळी घरी खात बसतील, तू बसशील कौलावर. त्यामुळे तुलाही आला हसाय, बिंदास हसायचा. चला, आता काय विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. आता टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळो न मिळो, टाळ्या वाजवल्यामुळं स्वतःचं मन आणि शरीर निरोगी राहतं. वाजवा कारखाना, जोरात टाळ्या वाजवा. क्या आवाज आहे. आता काही विषय डोळ्यामध्ये अश्रू येतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या नाही आले, शेजारणीच्या आले, मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, मी नाही रडली. आणि पोरानं एकमेकीकडे बोट दाखवून जर कुणी कुणाला खुणवलं
मी रपाडा म्हणजे रपाडा मी मारतोय बा. तुम्हाला दोघा तिघांना सांगायला लागलोय, बसायचं नसेल तर आत्ताच उठा. चला आता मोबाईल सगळ्यांचे बंद. बंद म्हणजे कुणी मी बोलत असताना उगाच फोन काढलाय, आवाज पलीकडे जात नाही तरी पण हॅलो 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 मध्ये उठता येईना, हॅलो ह्या माकडासारखं अजिबात काय करायचं नाही. शांतपणे, काय मोबाईलमुळे काय मरत नाही, काय नाही, सगळ्याला माहिती आहे कार्यक्रमाला बसलाय. अति काय असं अतिशय महत्वाचं येतील इकडं, त्यामुळे मोबाईल काढून दंगा करायचा नाही. तोंडामध्ये काय जर गुघाण असेल कोणाच्या पाठीमागा आत्ताच टाकून द्यायची नाही. मी बोलताना उगाच व्हा व्हा पचाक पुचाक टाळ्या मारत विमल गुटका मला जर कोण दिसलं, मेला 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 आत्ताच सांगतोय. हा आता समोर बसलेले हे 10-15 या इथं 10-15 फुटावरच्या माता भगिनी माझी लेकरं. एक माणूस आहे आळस येणार, आला आळस थोडक्यात द्यायचा, आला आळस थोडक्यात बस झालं. आणि जरा स्केल वाढवायचा बस झालं. उगाच माझ्याकडे बघून जनावरांसारखं जिभा काढून असलं काय करायचं नाही. या तिघांचं मिटतंय का नाही, तर ते बंद करा. आलंय का? मग कर, लवकर कर ना लेकरा, तुझ्यासाठी मी लागलोय लांब आहे. मग झालंय ना, मग तुम्ही तिघा अजून काय डिस्कशन चाललंय, तू शांत झाल्याशिवाय मी करू शकत नाही.